माझ्याबरोबर मंत्री आशिष शेलार जुळलेले आहेत। AI ग्लोबल समिटला सर तुम्ही इथे पोहोचलात, नेमकं तुम्ही जेव्हा इथे येतात AIचं काय एक मोटो घेऊन महाराष्ट्रासाठी आणि खास करून मुंबईसाठी घेऊन इथे पोहोचलात? AI समिट याचं नियोजन, यात आलेले सर्व काय म्हणू आपण पार्टिसिपंट्स, इथे असलेले पॅव्हिलियन्स, या सगळ्याचा एक मोठा ज्ञानाचा मेळावा इथे भरला आहे। आधुनिक ज्ञानाचा मेळावा भरला आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे आलो आहोत। माहिती तंत्रज्ञान विभागाचा मंत्री म्हणून आता एक चर्चासत्र ज्यामध्ये महा AI या नावाने AIमध्ये आपण जे राज्यभरात काम करतोय, सायबर सिक्युरिटी असेल, सर्व्हेलन्स असेल, सिटी मॅनेजमेंट असेल, अर्बन लोकल बॉडीजचं कार्यपद्धती असेल, या सगळ्यावर एक पॅनल डिस्कशनचं की नोट ॲड्रेस करून मी या ठिकाणी आलो। महाराष्ट्र हे देशातलं अग्रणी राज्य आहे की ज्यामध्ये कृषी विषयामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा वापर करून आपण बनवलेलं धोरण एक पाथ ब्रेकिंग आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्यावर चर्चासत्रामध्ये की नोट ॲड्रेस केलं आहे आणि म्हणून या ज्ञानाच्या मेळाव्यामध्ये आपलं असलेलं काम आणि जगभरातल्या आणि भारतभरातल्या असलेल्या चांगल्या गोष्टी याचं आदान प्रदान करण्याची संधी आहे आणि म्हणून इथे येण्याचा मला आनंद आहे। सर, मुंबईत तुम्ही कशा प्रकाराने AIचं एक्झिक्युशन करणार आहे? मग ते रस्त्यांच्या बद्दल म्हणा, रस्त्यांच्या खड्ड्यांबद्दल म्हणा, किंवा ज्या प्रकाराने खोदकाम तिथे सुरू असतो त्याला बघा, आणि AIचं मॉडेल हा मुंबईत कसा लागू होणार? खरं तर या निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या महायुतीचा जो अजेंडा आम्ही मॅनिफेस्टो घोषित केला त्यामध्ये अन्य कुठल्याही पक्षाने तंत्रज्ञानाच्या आधारित कार्यपद्धतीचा आग्रह धरला नाही, तो आम्ही धरला। आणि त्यातले महत्त्वाचे दोन मुद्दे मी आपल्याला सांगतोय। एक, भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग नागरिकांना सेवा सुविधा तत्परतेने आणि कुठल्याही अडचणी वेळा मिळणं यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग, चालू असलेले विकासाची कामं याच्यावर सर्वेक्षण ठेवणं, ते वेळेत पूर्ण होणं, त्यात दिरंगाई होत असेल तर त्याची कारणं काय याच्यावर AIचा उपयोग करणं, या आधारित AI मॉडेलच्या आधारावर भ्रष्टाचार विरहित सेवा सुविधांच्या अडचणीविना कुठल्याही पद्धतीचं डिले न होता पूर्ण होणं आणि त्याचे डिले झाले तर त्याला कारण कोण याच्यावर फेसलेस पद्धतीची यंत्रणा उभं करणं, हे मिशन घेऊन आम्ही आता मुंबईत उतरतो आहोत। ही आमची कमिटमेंट आहे मुंबईकरांना। आणि दुसरं, कालच मी मुंबई महापालिकेला निर्देश दिले ते म्हणजे युटिलिटी सर्व्हिसेस, उपयोगिता वाहिन्या ज्या मुंबईत रस्त्याखाली असतात, ते सांडपाण्याच्या असो, त्या अदानी इलेक्ट्रिसिटी, MSCB, टाटा इलेक्ट्रिसिटी असो, महानगर गॅस असो, आणि नागरिकांच्या तक्रारी येतात ज्यावेळेला रस्ता खोदला जातो किंवा त्यांच्या मिळणाऱ्या उपयोगिता सेवांमध्ये अडचणी निर्माण होतात, त्या तत्परतेने सोडवल्या पाहिजेत। त्याच्यावर सुद्धा तंत्रज्ञानाचं AIचं मॉडेल वापरून याचा सर्व्हेलन्स, याच्यावर कार्यपद्धती आणि नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा लवकर होणं, यावर सुद्धा AI मॉडेल धोरण आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत। सर, आज आपण इथे जेव्हा बघतोय ही ती जागा आहे जिथे इमॅन्युएल मॅक्रॉन बरोबरच दुसरे जे वर्ल्ड लीडर्स आहेत ते सगळे आले। त्या सगळ्यांमध्ये आपण हेही बघितलं की गालगोटियास जे एक युनिव्हर्सिटी आहे त्याचं नाव कुठे ना कुठे हे आलं। मुळात AIचा फॉर्मॅट येतो, पण मुळात AI हा भारताकडून किंवा भारताचे ब्रेन्स त्याच्या मागे आहेत ह्याच्यावरती एक प्रश्न निर्माण होतो। त्याला कसं बघतात? आणि तसंच AIचं मेकॅनिझम येतं पण कुठे ना कुठे फंडिंग किंवा एक बजेट ते मिसिंग दिसतं। मला असं वाटतं की आपल्या केंद्र सरकारने AIचं जे 7 मॉडेल्स किंवा 7 पिलरच्या आधारित धोरण बनवलं आहे, त्यानंतर माननीय मोदीजींच्या नेतृत्वातच AIच्या कामामध्ये मिशन इंडिया AI यातनं मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे। आता व्हेंचर कॅपिटल बनवून याच्यातल्या संशोधनासाठी सुद्धा आपण दमदार पाऊल टाकलेलं आहे। महाराष्ट्राचं सरकार आणि आमचं माहिती तंत्रज्ञान विभाग सुद्धा यावर R&D, इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि या माध्यमातून खाजगी असेल, सरकारी असेल, गव्हर्नन्स असेल, व्यवसाय असेल, या सगळ्यावर आपण दमदार पावलं टाकतो आहोत आणि म्हणून आपलं चित्र आशादायी आहे।
सर आताच रिसेंटली तुम्हाला युनेस्को सर्टिफिकेट मिळाला सगळ्या 12 महाराष्ट्राच्या फोर्ट्सच्या संदर्भात. मुळात कालच शिवजयंती झाली आहे. एक अरबी समुद्राचा जिथे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करणार होतं त्याचा मात्र मुहूर्त निघालं नाही आहे. 10 वर्ष झाले अजून जाग्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण आहे आणि मागे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे म्हणून मी हे विचारते. नाही, एकतर 12 गडकिल्ले त्यातले 11 महाराष्ट्रातले, एक जिंजीचा तामिळनाडूचा जगाने जागतिक वारसा म्हणून तो मान्य केला. 20च्या वर देशांनी आपल्याला समर्थन द्यावं लागलं कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं संरक्षण, वास्तुकला, वास्तुशास्त्र आणि गव्हर्नन्स ज्याला आपण म्हणू यातलं केलेलं हे उत्तम पराक्रमाचे निशाणी आहेत या, आणि त्याला आपल्याला हे मानांकन मिळालं. पूर्ण भारत यावर खुश आहे. जे स्मारक अरबी समुद्रातला विषय आपण उपस्थित करताय, काही लोक न्यायालयाच्या आड जाऊन याच्यावर न्यायालयीन लढाई लढतात. ती कोण आहेत, त्यांचा हेतू काय, त्यांचा याला विरोध आहे का, त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न याचा हेतू काय, कारण काय, या विषयावर सुद्धा महाराष्ट्र आणि जनता जाणते. कायद्याच्या आणि सुप्रीम कोर्टात जे प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तरं देऊन महाराष्ट्राने कोर्टाला सॅटिस्फाय करण्याची भूमिका घेतली आहे आणि त्यातला आदेश म्हणून पुन्हा काम सुरू आहे. शेवटचा प्रश्न, भिवंडीमध्ये आज मेयर ला घेऊन निवड होणार आहे. मुळात स्पष्टता दिसत नाहीये, पण तसंच तुमचं काय एक सिनारिओ बघणार, काँग्रेसने बीजेपीला कुठे ना कुठे मला याची पूर्ण माहिती नाही, पण मी एवढं नक्की म्हणेन जो फुटतो तो भाजपचा नाही. जो भाजपच्या विचारांशी परागंदा घेतो त्याला आम्ही आपलं मानत नाही. आणि त्यामुळे भिवंडीत जे कोणी असा प्रयोग करत असतील त्याला भारतीय जनता पार्टी आपला मानित नाही, आणि जो करेल तो भोगेल. नक्कीच. तर हे होते आशिष शेलार जे बोलत आहेत की जो करेल तो भोगेल भिवंडीच्या संदर्भात. तसंच AI आता नक्कीच आणि लगेच काहीच वेळात मुळात मुंबईत येणार आहे आणि मुंबईत जे सगळ्या एका सिव्हिल वर्क्सबद्दल ज्या गोष्टी आहे त्यात AIचं लागू होणार आहे हे मंत्री आशिष शेलार यांनी आपल्याला सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट नवीन कुमार बरोबर मी उर्वशी कोना, दिल्ली झी मीडियासाठी.